जिंतूरमध्ये मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना अंतर्गत 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिर उत्साहात संपन्न। शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग। जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। ग्रामीण भागातील शेतकरी आणि पशुपालकांच्या आर्थिक विकासाला गती देण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती जिंतूर यांच्या वतीने मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना 2026 अंतर्गत विशेष 3 दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराला परिसरातील शेतकरी बंधुभगिनींचा अभूतपूर्व आणि मोठा प्रतिसाद लाभला। शिबिराची ठळक वैशिष्ट्ये व मार्गदर्शन। सदर प्रशिक्षण शिबिरात पशुपालन व्यवसायाला आधुनिकतेची जोड देण्यावर भर देण्यात आला। तज्ञ मार्गदर्शकांनी शेतकऱ्यांना खालील महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले। आधुनिक तंत्रज्ञान, पशुपालन व्यवसायातील नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर, आहार व निगा, पशुधनाची योग्य निगा आणि शास्त्रीय आहार व्यवस्थापन, आरोग्य व सुरक्षा, वेळेवर लसीकरण आणि विविध आजारांवरील रोगप्रतिबंधक उपाययोजना, आर्थिक सक्षमीकरण, पशुपालनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या विविध व्यावसायिक बाबी। मान्यवरांच्या उपस्थितीने शिबिराची शोभा। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती सौ. अयोध्या किशोर खिस्ते या होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन करताना उपसभापती माधव दराडे आणि गटनेते भास्कररावजी ठोंबरे यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी पशुसंवर्धन विभागातील अधिकारी व तज्ञ मार्गदर्शक मोठ्या संख्येने उपस्थित होते। मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शासनाच्या मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजनेचा उद्देश, योजनेचे फायदे आणि त्यातील लाभ मिळवण्याची प्रक्रिया सोप्या भाषाशी शेतकऱ्यांसमोर मांडली। महत्त्वाचे आवाहन: मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन योजना ही ग्रामीण भागातील शेतकरी व पशुपालकांच्या आर्थिक उन्नतीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे। त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बंधू भगिनींनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती जिंतूर यांच्या वतीने करण्यात आले आहे। शेतकऱ्यांना होणारा लाभ: या 3 दिवसीय मार्गदर्शनामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आधुनिक पशुपालनाचे मोलाचे ज्ञान मिळाले आहे। यामुळे आगामी काळात पशुधनाचे योग्य संगोपन होऊन त्यांची उत्पादन क्षमता वाढण्यास आणि ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मोठी मदत होणार आहे। परभणी K1 न्यूज महाराष्ट्राचा ताज्या व विश्वासार्ह घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका।